एका 10वी पास माणसाने गुगल इंटरनेट येण्याच्या खूप आधी लोकांच्या घरात माहिती पोहोचवण्याचा असा एक मार्ग शोधून काढला जो आजही सुरू आहे, जो आजही प्रत्येक घरातल्या भिंतीवर जिवंत आहे. ते म्हणजे आपले काल निर्णय. ही गोष्ट आहे जयंत साळगावकरांची. मोठी स्वप्न घेऊन ते मुंबईत आले, पण वास्तव खूप कठीण होतं. त्यांनी सुरुवात केली लॉटरीच्या व्यवसायाने, पण नशीब साथ देत नव्हतं. व्यवसाय पूर्णपणे कोसळला. पण साळगावकर अपयशाला शेवट मांडणाऱ्यांपैकी नव्हतेच. ते वर्तमानपत्रांसाठी शब्दकोडी तयार करू लागले. त्यांच्या शब्दकोड्यांना लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. पण त्यांच्या मनात अजून मोठा विचार तयार होत होता. तो काळ होता 1970चा. तेव्हा कॅलेंडर म्हणजे फक्त तारखा दाखवणारा कागद, आणि तो कागद बँक किंवा दुकानातून फुकट मिळायचा. पण साळगावकरांनी एक वेगळाच विचार केला. लोकांनी कॅलेंडर विकत घ्यायला हवं. लोकांनी त्यांची खिल्ली उडवली, कारण फुकट मिळणाऱ्या गोष्टींसाठी पैसे देईल तरी कोण. पण इथेच झाला इतिहास घडवणारा निर्णय. त्यांनी कॅलेंडरचं रूपच बदलून टाकलं. इंग्रजी दिनदर्शिका आणि मराठी पंचांग एकत्र आणलं, आणि कॅलेंडरच्या प्रत्येक कोपऱ्यात भरली उपयोगी असणारी माहिती, जसं की स्वयंपाकाच्या रेसिपीज, रेल्वे वेळापत्रक, आरोग्य टिप्स आणि रोजच्या आयुष्यात उपयोगी पडणाऱ्या अनेक गोष्टी. आणि कॅलेंडर अचानक माहितीचं केंद्र बनलं. पण अजून एक मोठा अडथळा होताच. दुकानदार ते ठेवायला तयारच होईनात. तेव्हा साळगावकरांनी एक रिस्क घेतलीच. ते दुकानदारांना म्हणाले, फक्त ठेवून बघा, विकले तरच पैसे द्या, नाहीतर परत करा. जोखीम मोठी होती, पण आत्मविश्वास त्याहूनही मोठा होता. आणि मग इतिहास घडला. पहिल्याच वर्षी हजारो कॅलेंडर विकले गेले, आणि जन्म झाला काल निर्णयाचा.